नबी आझाद विद्यालयात परीक्षार्थींना शिवीगाळ, शिवसैनिक अनिल मालगे यांच्या मुलाला अडवून 30,000ची खंडणी मागितल्याचा खळबळजनक प्रकार. शिक्षणाधिकाऱ्यांकडे शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी, त्रिसदस्यीय समितीद्वारे चौकशीचे आश्वासन. अकोला, प्रतिनिधी बार्शीटाकळी येथील गुलाम नबी आझाद विद्यालयात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आई बहिणीवरून अश्लील शिवीगाळ करणे, काही विद्यार्थ्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट देऊन वेगळ्या खोलीत पेपर सोडवू देणे, तसेच शिवसैनिक अनिल मालगे यांच्या मुलाला अडवून तुझ्या बापाचे अश्लील व्हिडिओ आहेत अशी धमकी देत 30,000 रुपयांची खंडणी मागण्याचा अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोषी शिक्षक श्री काळे यांना तत्काळ निलंबित करून शाळेची मान्यता रद्द करावी या मागणीसाठी अकोला जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय समिती नेमून तात्काळ चौकशीचे आश्वासन दिले आहे. नेमका काय आहे प्रकार? मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक 18 जून 2026 रोजी शिवसैनिक अनिल मालगे हे स्वतः मराठी विषयाचा पेपर देण्यासाठी या विद्यालयात गेले होते. नियमानुसार शाळा प्रशासनाने त्यांचा मोबाईल जमा करून घेतला. पेपर संपल्यानंतर मालगे मोबाईल मागण्यासाठी गेले असता, मोबाईल आमच्या रूममध्ये जमा असून त्याची चावी कर्मचाऱ्याने घरी नेली आहे, तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून मोबाईल घेऊन जा असे बेजबाबदार उत्तर देण्यात आले. शिवसेना पक्षाची महत्त्वाची बैठक आणि माजी आमदार हरिदासजी भदे साहेब यांची पत्रकार परिषद असल्याने अनिल मालगे तातडीने निघून गेले व त्यांनी सायंकाळी शिक्षकांशी संपर्क साधून आपला मोबाईल परत मिळवला. दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांचा छळ आणि खंडणीची मागणी. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार दिनांक 19 जून 2026 रोजी अनिल मालगे यांच्या मुलासह इतर विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी गुलाम नबी आझाद विद्यालयात गेले होते. यावेळी काही विद्यार्थ्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट देऊन वेगळ्या खोलीत बसवून पेपर सोडवला जात असल्याचा प्रकार समोर आला. याचा जाब विचारला असता तेथील शिक्षक श्री काळे यांनी विद्यार्थ्यांना आई बहिणीवरून घाणेरडी शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर श्री काळे यांनी अनिल मालगे यांच्या मुलाला अडवून माझ्याकडे तुझ्या बापाचे अश्लील व्हिडिओ आहेत, तुझ्या बापाला फोन कर अशी धमकी दिली. मुलाने तात्काळ वडिलांशी संपर्क करून दिला असता शिक्षक काळे यांनी अनिल मालगे यांच्याकडे थेट 30,000 रुपयांची मागणी केली. जर पैसे दिले नाही तर हे व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी देत पैसे आणल्याशिवाय मुलाला पेपर लिहू देणार नाही अशी आडमुठी भूमिका घेतली. मुख्याध्यापकांकडे विनवणी. या गंभीर प्रसंगानंतर अनिल मालगे यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बी.के. खान यांच्याशी संपर्क साधला. मालगे यांनी, मी शेगावला लग्नासाठी आलो आहे, मी आल्यावर पैसे आणून देतो, पण माझ्या मुलाचा पेपर होऊ द्या अशी विनवणी केली. माझ्यासारख्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तीला जर एखादा शिक्षक अशा प्रकारे ब्लॅकमेल करत असेल तर त्यांनी शाळेतील किती निष्पाप मुलींचे आणि विद्यार्थ्यांचे मानसिक व शारीरिक शोषण केले असेल याची सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. अनिल मालगे, शिवसैनिक, अकोला. जुने शहर पोलिसांची तक्रार घेण्यास टाळाटाळ. या प्रकारानंतर अनिल मालगे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवून जुने शहर पोलीस स्टेशन गाठले. मात्र तिथल्या पोलीस निरीक्षकांनी गुन्हा दाखल करण्यास नकार देत, ही घटना बार्शीटाकळी अंतर्गत येते, तिथे जाऊन तक्रार करा असे सांगितले. मालगे यांनी हा गुन्हा 0 नंबरने 0 FIR दाखल करून घेण्याची विनंती केली, परंतु पोलिसांनी ती धुडकावून लावली. शिक्षणाधिकाऱ्यांचे त्रिसदस्यीय समितीचे आश्वासन. अनिल मालगे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे दोषी शिक्षक काळे यांच्या निलंबनाची आणि शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाचा आणि शिवीगाळीचा व्हिडिओ पुरावा म्हणून सादर करण्यात आला आहे. याची दखल घेत अकोला शिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी तात्काळ त्रिसदस्यीय समिती नेमली असून लवकरच अहवाल मागवून कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून सहकार्य न मिळाल्याने आणि शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या या कृत्याविरोधात अनिल मालगे हे लवकरच राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेऊन दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार आहेत. श्री अनिल मालगे यांनी गुलाम नबी आझाद विद्यालय बार्शीटाकळी येथील परीक्षार्थ्यांना जे काही गैरप्रकार केलेला आहे त्या गैरप्रकारांची चौकशी करण्यासंदर्भात निवेदन प्राप्त आहे. त्यानुसार गट शिक्षणाधिकाऱ्यांची त्रिस्तरीय समिती नेमून त्याचा चौकशी अहवाल प्राप्त करून घेत आहे. सदर चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यासंदर्भात यथोचित निर्णय घेण्यात येईल, सत्वर कारवाई करण्यात येईल.